हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 13. इदम अद्य मया लब्धम इदम प्राप्स्य मनोरथम इदम अस्ति इदम अपि मे भविष्यति पुनः धनम. आत्तापर्यंत मी कितीतरी मिळवले आहे. आता माझे मनोरथ पूर्ण करून घेईन. आत्ताच माझ्याकडे विपुल आहे. यापुढेही मी आणखी धन मिळवीन. जसजसे धन प्राप्त होत जाते तसतसे धनाची लालसा वाढत जाते. आज 1000 मिळाले की त्याचे 10,000 कधी होतील याची चिंता लागते. मग सारा खटाटोप 10,000 मिळवण्यासाठी सुरू होतो. 10,000 मिळाले की 1,00,000ची अभिलाषा होते. 1,00,000 मिळाले की 10,00,000 आणि मग 1,00,00,000 आणि मग 10,00,00,000 आणि मग याला अंत नाही. पुण्यनगरीत राहणाऱ्या एका महाभागाकडे अनेक पेठांमधून सदनिका आहे आणि त्याची कामना प्रत्येक पेठेत एक सदनिका असावी अशी आहे. तो त्याच खटपटीत आहे. त्यासाठी मेहनत घेत आहे. ही आसुरी वृत्ती आहे. आत्ता माझ्याकडे अमुक आहे यात तमुक भर घालायची मला इच्छा होते. त्यासाठी मनोरथ रचले जातात. त्यासाठी सारा खटाटोप सुरू होतो आणि आणखी कमवण्याची इच्छा पूर्ण होते. मग विचार येतो की हे एवढे तर आहेच, आता यात अजून आणखी भर घालूया. या मनोरथांना अंत नसतो. तो सतत वाढतच जातो. नेमके थांबायचे कोठे ते समजत नाही. कारण आपली मुळात गरज काय आहे याचाच पत्ता नसतो. एखादा मुक्काम न ठरविता भटकत असावा आणि मग तो भरकटावा. तशीच अवस्था या आसुरी मनोरथांची असते. अशांचा धन कमावण्यातच सारा वेळ जातो आणि ते कमावलेले धन उपभोगायला आयुष्य उरत नाही किंवा उरलेले आयुष्य त्यासाठी साथ देत नाही. यथा कालावधी गात्र थकतात. अशांना ऐन उमेदीत असे वाटते की ते अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले आहेत. परंतु काळ कोणासाठी थांबत नसतो. मृत्यूसमयी मिळवलेले भौतिक धन बरोबर घेऊन जायची सोय नाही किंवा पुनर्जन्मात त्याचा मालकी हक्क राखूनही ठेवता येत नाही. तसेच ते जे काही कमवतात त्याची देखभाल करणाऱ्या नोकरांचे ते गुलाम होतात. जणू काही ते त्या नोकरांसाठीच कमावत असतात. कारण नवनवीन जोडण्यात अगोदर कमावलेले जोपासायला वेळ नसतो. एखादा घोकमपट्टी करणाऱ्या विद्यार्थ्याची स्थिती असते की पुढे पाठ आणि मागे सपाट. तशीच गत या धनजोड करणाऱ्यांची होत असते. संचित केलेले सांभाळता येत नाही. मग त्याची वाट जशी लागायची तशीच लागते. त्याचे दुःख फार झोंबरे असते. यासाठी मुळातच आपली गरज पाहून मिळवावे आणि त्यातच समाधानी असावे. गरज भागवून जे उरेल ते गरजूंच्या उपयोगी आणावे, सत्कारणी लावावे. संचय करून नाश करण्यापेक्षा यात जास्त समाधान आहे. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 14. असौ मया हतः शत्रुः हनिष्ये अपरान अपि ईश्वरः अहम अहम भोगी सिद्धः अहम बलवान सुखी. मी त्या शत्रूला तर मारले, आता इतर शत्रूंनाही मी ठार करीन. मीच सर्व शक्तिवान ईश्वर आहे. मी सिद्ध भोगी आहे. मीच या सर्व सौख्याचा स्वामी आहे. 33 कोटी देवदेवता बंदिवान करून त्यांना वेटीस धरणाऱ्या रावणाच्या तोंडी दशावतारामध्ये संवाद आहे. मी 14 चौकड्यांचा राजा रावण आहे. माझी मिजास ऐका. माझ्यासाठी सूर्य मशाल धरतो. खंड्या माझी हजामत करतो. पवनदेव माझा राजमहाल झाडतो. गणपती माझी कारकुनी करतो. लक्ष्मी माझ्या खजिन्यात बसून असते. गंधर्व किन्नर माझी करमणूक करतात. अप्सरा माझी सेवा करतात. ब्रह्म्या. आसुरी वृत्तीचे लोक शत्रूचा काटा काढतात. त्यांना ठार मारून नष्ट करतात. मित्रांना गुलाम करतात. त्यांच्याशी मैत्री करायची असेल तर त्यांची गुलामगिरी पत्करावी लागते.
त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही बोलायची सोय नसते. तसे करणारे त्यांचे शत्रू होतात. ते स्वतःला सर्व शक्तिवान समजतात. विश्वातील प्रत्येक वस्तू त्यांच्या मालकीची आहे असे त्यांना वाटते. येथील प्रत्येक जीव त्यांचा गुलाम आहे असे त्यांना वाटते. ते सर्वांना वेठीस धरू इच्छितात. ते परमात्म्याला मानत नाहीत, सज्जनांना जुमानत नाही, कारण ते स्वतःलाच भगवान समजतात. सर्व विश्व त्यांच्याच उपभोगासाठी येथे निर्माण झालेले आहे अशीच त्यांची समजूत असते. इतरांनी त्यांच्या उष्ट्या खरकट्यावर जगावे नाही तर मरावे. त्यांना कोणाचीही फिकीर नसते. ते धर्म रसा तळाला नेतात, प्रजेला अन्यायाने वागवतात आणि दुःख, त्रास, पीडा देतात. भगवंत श्रींना अशांच्या परिमार्जनासाठी धर्मसंस्थापनेसाठी अवतार धारण करावा लागतो. यावरून आपण सर्वांनी बोध घ्यावा. दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घातले जाईल असे काहीही करू नये. वेळीच सर्वांनी एकजूट दाखवून आसुरी प्रवृत्ती नष्ट करावी. श्री शिवछत्रपती श्री रामदास स्वामी, लोकमान्य टिळक यांच्या चरित्रापासून हेच शिकायचे आहे. हरिओम.